राज्यातले सगळे चोर फडणवीसाजवळ. सोलापुरातील रॅलीत जरांगे पाटील यांची टीका. राज्यातले सगळे चोर देवेंद्र फडणवीसाजवळ आहेत. अंतरवालीत माई माऊलीवर गोळ्या झाडल्या. अंतरवालीत माई माऊलीवर गोळ्या झाडायला लावणारा फडणवीस माफीचा पात्र नाही, असा घणाघात आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळ हा राष्ट्रीय घोटाळा समितीचे अध्यक्ष असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा अभ्यास नसलेला अधिमानव असल्याची टीकाही जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाच्या निवेदनाने सोलापुरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. गुडघ्या एवढ्या माणसांनी बोलू नये. जरांगे पाटील यांनी फडणवीस, भुजबळ, दरेकर यांच्याबरोबर नारायण राणे यांनाही फैलावर घेतले. दहीहंडीमध्ये धक्कमक्कम करणाऱ्या माझ्या गुडघ्या एवढ्या माणसांनी बोलू नये. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे असा सनसनीत टोला नाव न घेता राणे यांना लावला. नमस्कार. आपल्या शहरातील, जिल्ह्यातील तसेच राज्यासह देशभरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. नमस्कार. ज्यावेळेस अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आज तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. शहाण्णव कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचं बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागला. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीचे लेकर मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो, तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून पुढे समाजाच्या बाजूने बोलावं आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगता जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने, नेत्याच्या बाजूने जातवा नावला राहू शकत नाही. यापुढे जातवा आणि मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची औलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवा आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठे तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठे केलं चारही सांगता मी तुम्ही चाराची 6 झाले संख्या घटक असते पक्षाची वाढ होतो. एकाचे 2 कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतो, कोणाचेच कोणाला मिळलं त्यांच्यात त्याचा पक्का झाला. पुढे आवाज येतो मराठीचे पुढे असे. त्यामुळे मुंबईत जायचंच नको म्हणतो ते म्हणतात मुंबईत जा. व्यवहार ठरलं काम होत होतो. नाही आधी बघू आपलं कसं काय नसतं येईल म्हणून आंदोलन टिकले आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली. कारण मला मराठ्यांची शान नाही जायची, तुमची शान कधी जायचं नाही म्हणून सांगितलं चाललं आपलं. नाही तर काल तुमचं सोलापुरात एकदम बोलला होता, नुसतं बोलणं माणसंच नाही. जर मला मनात असतं मी जर वेगळ्या दिमागात असतो तर मी म्हणलं असतं याला 1200च्या बाहेर जाऊ नको म्हणलं असतं नाही. आपण नाही आपलं कसं आहे, आपला दम महिना असतं माग लागला ना मग तुमचा 1200चा अंदाज नाही. तुम्ही काय करता आमचा बदनापूरचा माहिती मी काय करतो माग लागलो
अरे मग शिकत नाही आपल्या मग ते कोणाचं असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल तिकडे काही असेल आपला बाप मराठा समाज हा ते पक्ष शिक्षक किती येतात माहिती आहे किती जातात त्यांच्या ठिकाणी 3-3 आता तिकीट देते एकाला जावं लागेल ना पाऊस लागायला लागला का अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत निवडून यासाठी आपण जातीसाठी भिजू मग स्वार्थ कशाचे मग जात मोठी जाणार त्यांचा स्वार्थ कशाचे किती येतात गोळा येणारच नाही काय माहिती तो पावसात भीज नाही तर उन्हात झोप आता मराठी काही करून देत नसत कोणाचं इथून पुढं यांचे झाले 3-3 4 देतात माझ्याकडे ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल म्हणलं मला काय माहिती तेव्हा काय होईल ते म्हणतात मग जाऊ द्या ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला त्याच्यापेक्षा तुम्ही गेलेला निवडून आणतो त्याला पाडी तिथं झालं त्यांचं चुकलंय तिकडे वाटायच्या आधी आपलं साधन मग आपला गरीब माणूस द्यायचा पण एक सांगतो एकच द्या हो एकच द्या आपल्या एक गाडीत 8 उमेदवार आहे विसरून देते फक्त तुम्ही दम धरा मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काय गरज नाही तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही मराठ्यात जाणे प्रत्येकाला जॉब विचारण्याची जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जॉब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन घरात बसून गतुड्याला ठरवण्याला जॉब विचारण्याची ताकद मराठा तुम्ही फक्त बाकीचे दम धरा बुळबुळ करू नका तुम्ही मराठ्याच्या असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला ना बुळबुळ करू नका आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाही बोला जाऊन मराठ्यांना तुम्हाला कच्चा दाखवावा लागणार कारण तुम्ही आमचं जरी असाल तुम्हाला जर विनंती करत नसली तर मग नाही बोला जाऊन मराठ्यांना तुम्हाला उपचार संचार करावे लागणार त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळ समाज ते सगळे येणं दिलं सगळ्या दिनाचे पाळलं करायचं त्याला समितीचा अध्यक्ष केलं नाही झालं तुम्हाला अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं तुम्हाला मग झालं का नाही मराठ्याचं काही नेता नसतं मराठ्याने घेऊन तिकडे काही होईल जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केला घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ काल परवा दिवशी काही बोगस जाती आत घातल्या आता 2-3 जाती घातल्या या 2 दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास वाचन तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या कोणाकोणामध्ये इमानदारी सांगा बरं झोपा नुसतं झोपा काहीच माहित नाही तुम्हाला माझ्या डोक्यात उभं वाटोळ केलं यांनी 16% आरक्षण डोळ्यात गेला होता आताही मराठा कुणबी एक असताना देत नाहीये मराठा समाज मागा सिद्ध झाला तरी 50% आरक्षण नाही दिले आता तरी शांत बसा नुसता पक्ष करण्याचा जगवा त्याला मोठं करा स्वतःच्या लेकरं मारून टाका स्वतःच्या लेकरं मोठं करायचं स्वतःच बघू नका हे सगळं बोगस आरक्षणासाठी यांनी सगळे प्रत्येक केलं सगळे देवेंद्र फडणवीस बारीक भुरकी चोरी करणारा त्याच्याजवळ टाका टाकणारा त्याच्याजवळ चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच्याजवळ चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्याजवळ म्हणजे पाकिट मारापासून भुरट्यापासून मोठ्या तरुणापर्यंत त्याच्याजवळ महाराष्ट्र सगळं घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ 20,000 त्याच्याजवळ
संडास बाथरूमात घोटाळा केला